संविधान घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे आणि त्याच घरातील लोक संविधान साक्षरही झाले पाहिजे, हाच ध्यास घेऊन माजी सनदी अधिकारी E.Z. खोब्रागडे यांनी संविधान फाउंडेशनची स्थापना केली। त्याचबरोबर उपेक्षितांचे, दुर्बल घटकांचे प्रश्नही ते सातत्याने मांडतायत आणि सरकारला जाबही विचारतायत। या सगळ्या अनुषंगाने सध्याच्या परिस्थितीवर आज त्यांची भूमिका नेमकी काय आहे, त्यांचं मत नेमकं काय आहे, आज आपण जाणून घेणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत माजी सनदी अधिकारी E.Z. खोब्रागडे। त्यांना काय नेमकं वाटतं आहे आजच्या राजकीय परिस्थितीवर, सामाजिक परिस्थितीवर, त्यांचे आपण मत जाणून घेणार आहोत। स्वागत आहे सर तुमचं न्यूज स्क्वेअर मराठीमध्ये। काय सांगाल सर? मला सर्वात प्रथम पहिला प्रश्न असा आहे की संविधानाचा प्रचार प्रसार का आणि कधी ठरवलं करायचं? कसं आहे की हे आपल्या देशाचं संविधान आहे आणि ते सगळ्यांचं संविधान आहे। भारताचं संविधान नावच आहे ते भारताचं संविधान। आणि मग संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्याची सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक या शब्दापासून झाली आहे। याच्या अर्थात की या देशात राहणारे जे सगळे आहे, जाती, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रांत, म्हणजे असा कोणताही भेदभाव न करता हे संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या उन्नतीचा मार्ग सांगत असते, विकास करण्याची संधी देत असते। आणि अशा पद्धतीचं एक बंधुभावाने आपण या देशामध्ये राहूया आणि आपला देश हा आपण समृद्ध शांतीचा देश घडवूया, हे या संविधानाचं एक ध्येय आणि उद्दिष्ट आहे। ते त्या प्रास्ताविकेमध्ये दिलेलं आहे आणि ती जे आपण संविधानाची प्रास्ताविका वाचली तर आपल्याला ते लक्षात येते की आमचा देश सार्वभौम राहणार आहे। म्हणजे काय, आम्ही आमचे निर्णय घेऊ, समाजवाद आहे, आमच्याकडे ज्या काही देशाची संपत्ती आहे ते संपत्तीचं आम्ही इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करू, ज्याला मिळालं नाही त्याला दिलं पाहिजे, त्याला आपण सामाजिक आर्थिक न्याय पण म्हणतो। ती सामाजिक आर्थिक लोकशाहीची संकल्पना त्यामध्ये मांडत असतो आपण। आपला हा धर्मनिरपेक्ष देश आहे, म्हणजे प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे धर्माचं आचरण उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण राज्याचा म्हणजे स्टेटचा, शासनाचा, प्रशासनाचा कोणताही धर्म असणार नाही। सगळ्या धर्माचा समान आदर हे शासन करेल, प्रशासन करेल, सरकार करेल। आणि मग हा लोकशाही गणतंत्राचा देश आहे, म्हणजे लोकसत्तेचा देश आहे, लोकांचं राज्य राहणार आहे। म्हणून ही संसदीय लोकशाही प्रणालीचा असा हा देश आहे। त्याचे जे वैशिष्ट्य आहे ते संविधानातून। आणि मग नागरिकांना काय मिळणार आहे त्याचा जो प्रियांबलचा दुसरा भाग आहे तर ते सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळेल प्रत्येकाला, त्याचं एक विश्लेषण केलं। मग आता विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनेचं पण स्वातंत्र्य दिलं, दर्जाची, संधीची समानता दिलं। आणि मग व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता याची आश्वासन देणारी बंधू। आणि हे संविधान सभेमध्ये 26 नोव्हेंबर 1949ला ते अंगीकृत केलं आहे, संविधान सभेने केलं आहे। म्हणजे या संविधानाच्या निर्मितीमध्ये ज्याचा जो इतिहास आहे संविधान सभेचा, जो 9 डिसेंबर 1946 पासून पहिल्या बैठकीपासून तर 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत झाला। आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांचं जे योगदान आहे विद्वत्तापूर्व, ते कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट होते, सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते। आणि त्यांनी ब्रिटिश काळामध्ये सुद्धा की या देशातला जो शोषित वंचित वर्ग आहे त्याला माणुसकीचं जगणं मिळालं पाहिजे, इतरांसारखं मिळालं पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्याचे प्रश्न आहे, विकासाचे प्रश्न आहे, सामाजिक आर्थिक दर्जा आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ह्या ज्या संविधानामध्ये ज्याला आपण समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय असं म्हणतो, या 4 मूल्य तत्वावर हे संविधान उभं आहे। आणि त्यामुळे मग हे जर देशाचं संविधान आहे आणि संविधानानुसार देशाचा जर कारभार चालतो तर मग देशाचे नागरिक म्हणून आपल्याला ते माहीत असलं पाहिजे। मग आता हे माहीत, आता मग जसं आपण सांगितलं की 26 नोव्हेंबर 1949 पासून संविधान अंगीकृत झालेलं आहे आणि मग प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 1950 पासून त्याचा पूर्ण अंमल सुरू झालेला आहे। मग आता हे संविधान का माहीत नाही? लोकांना संविधानाच्या बद्दल काही गैरसमज निर्माण करून दिलेले आहेत। संविधान हे नुसतंच कायद्याचं पुस्तक आहे, आपल्याला वाचून काय करायचं आहे, फक्त सरकार चालवणारे लोक आहेत, अशा पद्धतीचं आहे। दुसरं ते संविधान म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना ते संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव झाला। आता तो गौरव झाला आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे झाला आणि तो संविधान सभेने त्यांचा गौरव केला, त्यांचं जे योगदान आहे संविधान निर्मितीतलं
तर त्याच्यामुळे लोकांमध्ये जे काही एक जातीय वृत्ती आहे किंवा एक अस्पृश्यतेची भावना आहे किंवा वर्चस्वाची भावना आहे की कोणी केलं तर संविधानाचा गौरव कोणाचा करताय, डॉक्टर आंबेडकरांचा करताय. कोण आहे डॉक्टर आंबेडकर? ते तर अस्पृश्य समाजातले आहेत किंवा शेड्यूल कास्टचे आहे. मग त्यांचा गौरव कसा? ते म्हणजे असं पण एक गैरसमज लोकांमध्ये निर्माण करून दिले. त्यामुळे हे संविधानाच्या बद्दलची जी आपुलकी वाटली पाहिजे. म्हणजे हे माझं जर संविधान आहे, जसं धर्मग्रंथ लोक मला ते आपलं मानतात, मग धर्मग्रंथ तुम्ही ज्या धर्माचं आचरण करता त्याला जेवढं महत्त्व देतं, पण ह्या सगळ्या धर्माच्या ग्रंथांचा एक मोठा ग्रंथ ज्याला आपण राष्ट्रग्रंथ म्हणू, हा सगळ्यांचा आहे, सर्वसमावेशक आहे, सगळ्यांच्या जीवनातलं दुःख दूर करणारा जो संविधानाचा ग्रंथ आहे त्याला आपलं का म्हणत नाही? एक देशाचे नागरिक म्हणून. म्हणजे मला जर कोणी विचारलं, बाहेरच्या देशात जातो तर इंडियन म्हणूनच माझी ओळख आहे ना. मग आता आमच्या देशामध्ये पण माझी ओळख इंडियनमधूनच असली पाहिजे. म्हणजे आपण काय सांगतो, तो महाराष्ट्रीयन आहे, आपण असं म्हटलं पाहिजे की ही इज इंडियन फ्रॉम महाराष्ट्र. तो भारतीय आहे, तो महाराष्ट्रात राहतो, तो भारतीय आहे, बिहारमध्ये राहतो. पण एकूणच ते संविधान इतकं सुंदर असून सुद्धा संविधानाच्या बद्दलचा एक गैरसमज निर्माण केला. आणि दुसरं मला जे वाटतं की सरकारने कधीही संविधान लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे हे नुसतंच कायद्याचं पुस्तक समजून त्याच्याकडे बघितलं गेलं. हे नुसतं कायद्याचं पुस्तक नाही, तर ते संविधान हे जिवंत माणसाला जिवंत ठेवणारं डॉक्युमेंट आहे. त्याला सामाजिक सोशल डॉक्युमेंट ज्याला म्हणतो आपण, हे फंडामेंटल लॉ ऑफ द लँड आहे. हे एवढं सगळं असताना त्याची माहिती असणं, म्हणजे प्रिॲम्बलपासून सुरुवात करणं, वाचणं, निर्मितीचा इतिहास आहे, माझे काय अधिकार आहे नागरिक म्हणून. आपण प्रिॲम्बल वाचलं तर त्याच्यात माझे अधिकार पण सांगितले जातात. मला संविधान काय देतं, नागरिक म्हणून माझे काय कर्तव्य आहेत आणि मग राज्याची काय कर्तव्य आहेत, मग ती मेकॅनिझम काय आहे, संविधान कोणाच्या हातात आहे, कोण राबवतं. नेहमी आपण सांगतो की कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे, न्यायपालिका आहे, हे संविधानाचा वापर करतात. त्यांचे पॉवर ऑफ सेपरेशन आहे प्रत्येकाने. पण त्यांचं सगळ्यांचं तिन्ही ऑर्गनचं उद्दिष्ट काय आहे की देश घडवणे आहे, समाज घडवणे आहे, अन्याय अत्याचार दूर करणे आहे आणि माणसाला संधी देणे आहे, त्याच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करणे आहे, त्याच्या 2 वेळच्या जेवणाची सोय करणे, त्याचं आरोग्य, ज्याला आपण ते डायरेक्टली प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या आर्टिकल 46च्या. तर त्यामुळे हे एवढं सुंदर संविधान ज्याचा जगामध्ये उल्लेख होतो, तो भारतीय माणूस त्या संविधानाला आपलं का म्हणत नाही, त्याची जागृती इतके वर्ष का झाली नाही. ते आता अलीकडच्या काळामध्ये संविधान दिन म्हणून तो साजरा व्हायला लागला, तेव्हा आता कुठे हळूहळू त्याची जागृती व्हायला लागली आहे. आपण फाउंडेशनची निर्मिती जी केली ती कधीपासून केली? आणि तुम्ही आता जर सांगितलंच आहे संविधानाचं महत्त्व प्रत्येक भारतीयाला कळायला पाहिजे, पण संविधानाचे जे फाउंडेशन सुरू केलं ते नागपूरमधूनच सुरू केलं. येस, मी त्याचं कसं झालं ना की मी नागपूर जिल्हा परिषदला CEO होतो 2005ला. तर CEOचं काम म्हणजे ग्रामीण भागात आहे, शाळांमध्ये जाणे, अंगणवाडीत जाणे, दवाखान्यात जाणे, ग्रामपंचायतमध्ये जाणे. आणि मला ती आवड होती की आपण गेलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, आपल्या ज्या काही कार्यालय आहे ते कसे काम करतात, कर्मचाऱ्याशी संवाद साधला पाहिजे. आणि मला ही सवय, मी गडचिरोली जिल्ह्यात अहिरी भागामध्ये, नक्षलग्रस्त भागामध्ये जे काम केलं तिथून मला ती आवड निर्माण झाली. किंवा जी माणसं आपल्यापर्यंत येऊ शकत नाही किंवा येण्यात अडचणी आहे, तर एक प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो पाहिजे, ते आमचं कामही आहे. तर मग मी शाळांमध्ये पण जाऊन असं उभा राहायचा, काय म्हणतात शाळेमध्ये. आता आम्ही पण शाळा शिकलो तेव्हा भारत माझा देश आहे आम्ही म्हणत होतो, जनगण म्हणत ते राष्ट्रगीत आहे म्हणतोच आपण, ते म्हटलं पाहिजे. त्याची निर्मिती पण संविधानातली आहे, वंदे मातरम पण आपण म्हणतो. आता ती भारताची जी आपण प्रतिज्ञा आहे ती काही संविधानाने आणली नाही, पण चांगली आहे की भारत माझा देश आहे आपण म्हणतो, सारे माझे भारतीय माझे बांधव आहेत. ही चांगली संकल्पना आहे. विद्यार्थ्याच्या मनावर चांगले संस्कार रुजवण्याची जी गोष्ट आहे. नेहमी आपण शाळेमध्ये सांगत असतो की हे आजचे मुलं उद्याची नागरिक आहेत, त्याच्यामुळे ते संस्कार झाले पाहिजे वगैरे वगैरे, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम. मला असं लक्षात आलं की आपण हे सगळं म्हणतो, पण मग हे देशाचं जे संविधान आहे ते संविधानाची जी प्रास्ताविक आहे ते पण तेच सांगते, माणसाला हक्क सांगतं
ही गव्हर्नन्स काय म्हणतो आपण आम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करतो, तेव्हा ह्या ज्या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदमध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ज्या सगळे विषय आपण जिल्हा परिषदमध्ये हाताळत असतो ग्रामीण भागात, तेच कॉर्पोरेशनमध्ये पण शहरामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन ह्या गोष्टी करत असतात. आणि तो माझ्या अनुभवातून, मी काही संविधानाचा तज्ज्ञ नाही आहे, पण मला असं वाटलं म्हणजे काही बोलल्यानंतर की आपण का नाही हे करू शकत. हे जर सगळं वाचलं जातं, कुठलीही शासनाची योजना आली तर ते योजना आपण पहिल्यांदा शाळेमधून ते एक त्याची जागृती करत असतो. म्हणजे झाडं लावा, झाडं जगवा, हे मुलांमध्ये ते रुचवतो विचार आपण. म्हणजे नागरिक सहभागी होतात, मुलांच्या माध्यमातून घरोघरी जातं. सब बडे म्हणजे सर्व शिक्षा अभियान, आरोग्याचा कार्यक्रम, स्वच्छता अनेक अभियान, उपक्रम आहेत. जे शासनाचे उपक्रम येतात ते सगळे उपक्रम आपण शाळांमधनं ती करत असतो, यासाठी की ती गावात त्याची जागृती पण होते आणि मुलांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचतात. तर माझा जो प्रशासनातला अनुभव होता, तर मला असं वाटलं की जे झालं नाही आतापर्यंत, की आपण ज्या संविधानाने देश चालतो जर आपण असं म्हणतो, त्या संविधानातून सगळे कायदे येतात, त्या संविधानाला सुसंगत असं लोकांच्या कल्याणाचं धोरण आखलं जातं, योजना आणल्या जातात, पैसा दिला जातो राबवण्यासाठी. ही प्रचंड यंत्रणा देशातली जी काम करते आहे, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, कार्यकारी यंत्रणेमध्ये मंत्री असतील, किंवा मग न्यायपालिका असेल किंवा लेजिस्लेचर असेल, पार्लमेंटमध्ये कायदे करतात, हे सगळं आपण करतो कशासाठी करतो. त्याचा केंद्रबिंदू हा व्यक्ती आहे, व्यक्तीचा विकास. प्रत्येक व्यक्तीला, नागरिकाला त्या संविधानाने असा एक ॲश्युरन्स दिलेला आहे की तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचा हा निर्धार संविधानाच्या प्राथमिक आहे. तुमच्या अशा अपेक्षा काय आहेत की तुम्ही माणूस म्हणून तुम्हाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. मग ते संविधानातला आर्टिकल 21 झाला. तुम्ही माणूस म्हणून तुमच्यावर कोणीही जातीयेतून किंवा कुठल्या प्रकारे अन्याय अत्याचार करू नये, हे तुमचं स्वातंत्र्य कायम असलं पाहिजे. आणि जर असं कोणी जर तुमचं जे मूलभूत अधिकार जो माणूस म्हणून आहे, ज्याला आपण ह्युमन राईट्स म्हणतो आपण, किंवा माणसाची प्रतिष्ठा आहे, ती जर जाती धर्मावरून जर तुम्हाला अप्रतिष्ठित केलं जात असेल, अपमानित केलं जात असेल, तर तुम्हाला न्यायालयात जाऊन त्याला आर्टिकल 32 दिलेला आहे, जो मूलभूत अधिकार आहे. म्हणजे नुसते मूलभूत अधिकार मला समतेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, बोलण्याचा आहे, वागण्याचा आहे, फिरण्याचा आहे, पण मला नाहीच करू दिलं तर सरकारने बंधन घातलं, तुला नाही घरात बस जा. जसं आता कोविडमध्ये पण ती एक वेगळी परिस्थिती होती, वेगळी परिस्थिती. अशा परिस्थिती ठीक आहे, पण नॉर्मल सिच्युएशनमध्ये पण मला ते कागदावरचेच अधिकार काय का बरं, हे आजचे अधिकार आहेत का? मूलभूत अधिकारांचा जर विषय बघितला तर तथागत गौतम बुद्धापासून आहे. त्यांचं जर आपण बघितलं, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, हा विचार याच भारतभूमीतल्या संस्कृतीचा विचार आहे ना. तर हा विचार आपण लोकांपर्यंत ज्या संविधानात आलेला आहे तो घेऊन जायचं असेल, तर मला असं मग वाटलं त्या माझ्या अनुभवातून की आपण हे शाळेतून सुरू केलं पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या अधिकारात, मी 2005मध्ये मी आधी सगळ्या माझ्या अधिकाऱ्यांना सांगून जिल्हा परिषदच्या शाळा पहिल्यांदा की शाळेच्या भिंतीवर प्रियांबल लिहायचं, भिंतीवर लिहू आपण, आणि रोज प्रार्थनेत म्हणू, ज्या इतर गोष्टी म्हणतो तसं. ते क्लिक झालं, म्हणजे लेखी आदेश काढला नाही मी, नंतर काढला तो मी. म्हटलं करून बघू ना आपल्या अधिकारात. आता नागपूरसारखं ठिकाण आहे, विरोध करणारे पण लोक आहे, राजकीय नेत्यांना हे संविधानाचं प्रियांबल समजून सांगायचं कठीण गोष्ट आहे. अनेकांना ते कळत नाही, कळलं तर ते रुचणार नाही, ते मग ते कशाला करायचं अशी एक शासनामध्ये वृत्ती असते. कशाला लावून घ्यायचं, मागे चाललं आहे ना, हेच कामं खूप आहेत असा म्हणणारा पण वर्ग आहे. तर त्यामुळे मी असा विचार केला की काय आहे, बिना पैशाचा कार्यक्रम भिंतीवर लिहा, रोज प्रार्थने जे म्हणतात त्याच्या इन ॲडिशन म्हणा, त्याला प्रियांबल म्हणायला 2 मिनिट लागतात. तर मी असा विचार केला की हे आपण करू शकतो. आणि मी CEO आहे, मला संविधानाने संधी दिलेली आहे, मला अधिकार दिलेला आहे, आणि मी या देशाचं संविधान मुलांना सांगायचा माझा हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये मी सरकारचे पैसे पण वापरत नाही, मी काहीच करत नाही. तर आणि मी दुसरं काय सांगतो, देशाचं संविधान सांगतो जे सगळ्यांचं आहे.
तर तो माझा प्रयोग जिल्हा परिषदमध्ये यशस्वी झाल्याबरोबर मी नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा, खाजगी शाळा असतील, कॉर्पोरेशनच्या असतील, आजही ते तसंच सुरू आहे. चालू आहे. तर हे जे 2005ला केलं तर त्याचा एक चांगला परिणाम झाला की ते वाचन सुरू झालं, प्रियांबलचं वाचन. आमचा असा उद्देश होता किंवा आमच्या मनात की किमान ते शब्द तर कानावर पडू द्या. पडायला. म्हणजे आम्ही भारताचे लोक, मग हे जे प्रियांबल आहे वाचतील मुलं, शिक्षकही वाचतील, मुलांच्या माध्यमातून ते घरोघरी जाईल. खरं तर घरोघरी संविधान जे म्हणतो ना, तो प्रयोग तर 2005मध्ये हा तिथून सुरू झाला. आणि त्याच वर्षी आम्ही 2005मध्ये 26 नोव्हेंबरला संविधान दिवस माझ्या पुढाकारातून सुरू झाला. मी शिव असताना मी माझा अधिकार पण वापरला तो, आणि समाजाच्या लोकांना, म्हणजे सगळे समाज म्हणजे मी फक्त काही आंबेडकरी समाज असं म्हणत नाही, की सोसायटी ॲज ए होल, कारण संविधान सगळ्यांचंच आहे. तर त्याच्यामुळे आम्ही एक रॅली काढली, संविधान सन्मान रॅलीनं. 26 नोव्हेंबर 2005ला आम्ही संविधान तर आपण असं म्हणू शकतो की शासकीय पातळीवर हे संविधानाचं प्रियांबल वाचन शाळांमधून नागपूर जिल्ह्यातल्या आणि 26 नोव्हेंबर संविधान दिवस हे दोन्ही उपक्रम 2005मध्ये माझ्या पुढाकारातून सुरू झाले. आणि मी त्याच्यामध्ये मला काही खूप ताकद नाही लावावी लागली, मला फक्त माझा अधिकार वापरला मी, आणि त्या माध्यमातून ते घरोघरी. आणि आता नंतर मग मी वर्धेला कलेक्टर गेलो तेव्हा मी तिथे पण केलं, म्हणजे मी माझ्या, आणि मग अधिकाऱ्यांना माहीत होतं, मी चांगलीच गोष्ट आहे तर ती स्वीकारली. नंतर मी समाज कल्याणाला संचालक केलो, ती महाराष्ट्रभर केलं. मी सरकारच्या मागे लागलो की आपण हे संविधान दिवस केलं पाहिजे. वसंतराव पुरके शालेय शिक्षण मंत्री होते, मी त्यांच्या मागे लागलो. मी वर्धेला कलेक्टर असताना ते माझे पालकमंत्री होते, मी त्यांना सांगायचा की हे करा. मग त्यांनी पत्र काढलं. मग महाराष्ट्रामध्ये सगळ्या भिंतीवर काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी नाही झालं पत्र. मग मी त्यांना सांगितलं की पत्र काढून होत नाही, आदेश काढला पाहिजे. मग सरकारच्या मागे लागलो की आम्ही 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करा, राज्य शासनाने करावा. संविधानानुसार देश जर चालतो, आपली सगळ्याची निर्मिती त्याच्यात आहे. आम्ही संविधानाची शपथ घेऊन आम्ही सत्तेच्या खुर्चीवर बसतो, तर मग संविधानाची एकनिष्ठ राहून आम्ही काम करू, तो विचार आमच्यामध्ये आला पाहिजे. नीतिमत्तेचा विचार आला पाहिजे. अन्याय अत्याचार आपल्या हातून होणार नाही, शोषण आपल्या हातून होणार नाही. आम्ही प्रशासनात आहोत, तर आम्हाला सामाजिक न्याय करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे. एकच इथे थांबवते. तुम्ही ज्या संविधानाचा प्रचार करायचा म्हणताय, प्रसार करायचा म्हणताय, जेवढे तुम्ही सरकारलाही सांगितलं, खूप तुम्ही कामं केले, परंतु तेच संविधान आता बदलण्याच्या भानगडीत काही लोक पडलेले आहेत. तुम्ही कसं बघताय? नाही, माझं कसं म्हणणं आहे की हे जे केल्यानंतर ते पुढचाच संविधान फाउंडेशनचं आहे, तर मी रिटायरमेंट नंतर संविधान फाउंडेशन तयार केलं आणि त्या माध्यमातून हेच कार्यक्रम करतो. म्हणजे संविधानाची शाळा भरवणे, म्हणजे ऑनलाईन चालू आहे आता आमची, आज पण आहे. 85वी आहे आता, आत्तापर्यंत 84 झालेले आहे. नंतर आम्ही 2 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन नागपूरला घेतलं दीक्षाभूमीच्या सभागृहामध्ये. त्यामध्ये संविधानाची व्याख्यानमाला सुरू केली, संविधान दूत, अशाच्या संकल्पना. आणि त्याच्यासोबतच जे संविधान म्हणजे आयसोलेशनमध्ये नाही सांगणं, तर संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये जे सांगितलेलं आहे की सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करणे, किंवा मग लोककल्याण जे आहे, तर वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे की आपल्या राज्याची संकल्पना काय आहे, तर लोकांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणजे या लोकशाहीमध्ये लोकांचंच कल्याण महत्त्वाचं आहे. आणि लोकांचं कल्याण कसं होईल, तर मग त्याच्या कल्याणासाठी सरकारला जीवर जबाबदारी टाकलेली आहे. ते नीतिनिर्देश दिलेले आहेत संविधानाने की मग ज्यांच्याकडे काही नाही त्यांना तुम्ही द्या आणि इतरांच्या बरोबरीत आणा. त्याला समानतेचं तत्व म्हणून. मग त्याला बजेट असेल, मग शिष्यवृत्ती असेल, भूमिहीनात जमीन असेल, ज्याला घर नाही त्याला घर असेल, मग तो SCचा असेल, STचा असेल, OBC असेल, महिला असतील. मग आरक्षणाचं धोरण आहे, ते सामाजिक प्रतिनिधित्व आहे, ते वापरा. उद्योगधंदे आहे, तिथे प्रतिनिधित्व द्या. म्हणजे एकूणच या देशाच्या नागरिकाला तुम्ही तुमच्या देश घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा पण सहभाग असला पाहिजे आणि तो सहभाग तुम्हाला सगळ्या पद्धतीने देता आला पाहिजे. ते राज्याची कर्तव्य आहे. तर हे सातत्याने आम्ही विषय मांडत असतो. आता बरेचदा कसं असते, प्रशासनामध्ये लोकांना प्रश्न विचारला सरकारला की चांगलं नाही वाटत. म्हणजे सरकारमध्ये असलेल्या लोक, शासन किंवा प्रशासनामध्ये, की आम्ही जे करतो ते चांगलंच करतो, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका, उलट तुम्ही आमचं उदू करा, असं नाही. जे चांगलं आहे ते चांगलं करण्यासाठीच तुम्ही आहे. मी असं मानणाऱ्यापैकी आहे की तुम्ही आलात तिथे, ते कशासाठी आलात, चांगलं करण्यासाठी आलात.
पण तिथे येऊन जर लोकांवर अन्याय होत असेल तर तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे ना, लोकांनी विचारला पाहिजे. कारण हे लोकांचं राज्य आहे, लोकांची सत्ता आहे. तुम्ही अन्याय करणार आणि लोकांनी शांत राहणं असं कसं होईल? अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणं किंवा कसंही वागणं आणि लोकांनी काही बोलूच नाही असं नाही होणार ना. म्हणजे मीडियाचा रोल तिथे पण महत्त्वाचा असतो. मीडियाला जे चौथा स्तंभ लोकशाहीचा म्हटलं जातं तर ते विरोधकाची भूमिका म्हणजे सरकारला प्रश्न विचारणं हे मुळात मीडियाचं काम आहे, मूळ काम तेच आहे. तीच लोकपत्रकारिता आहे. म्हणजे आपण बाबासाहेबांची बघितली तर तीच आहे. म्हणजे मीडियाच्या माध्यमातून लोक जागरण करणं, लोकांना एक सक्षम करणं, ज्याला एम्पॉवरमेंट ऑफ पीपल आपण म्हणूया, की हे तुमच्यासाठी आहे, हे तुमचे प्रश्न आहे. म्हणजे आपण संविधानाचा जागर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर लोकांना हेच सांगतो ना की हे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहे आणि तुमच्या अधिकाराची जर तुम्हाला जाणीव नसेल तर मग तुम्ही अंधारात राहणार आहे ना. आणि मग तुम्ही अज्ञानी राहणार तर तुमचं शोषण होईल. म्हणजे आजही आपण म्हणतो की आदिवासी अज्ञानी आहेत म्हणून त्यांचं शोषण होते, पण ज्या दिवशी आदिवासीला समजायला लागेल किंवा मागासवर्गीय समजायला लागेल की नाही आणि ते शिक्षणाने समजेल. शिक्षण देणं हे सरकारचं काम आहे. ते लोकांना परवडेल असं शिक्षण दिलं पाहिजे. आणि शिक्षण जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था करा, शिष्यवृत्तीची व्यवस्था करा, उच्च शिक्षण आहे, प्रोफेशनल एज्युकेशन आहे, फॉरेनमध्ये जाऊन शिकण्याचं आहे. ते ह्या सगळ्या योजना जो समाज मागे आहे त्याच्यासाठी करणं ते प्रश्न आपण संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने मांडत असतो. काही अधिकाऱ्यांना किंवा सत्तेतल्या लोकांना, लोकप्रतिनिधींना वाईट वाटत असेल तर ते वाटू द्या, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आमचा उद्देश असतो की संविधानाचे नुसते कलम सांगणे नाही, पण त्या कलमाने तुम्हाला काय दिलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. तुम्ही जोपर्यंत तुमच्यासाठी स्वतःसाठी उभं राहणार नाही तेव्हा तुमचं कल्याण होणार नाही. आता मी खेड्यातून आलो, मी जर शिकलोच नसतो, मला ती शिकण्याची संधी मिळाली नसती तर मला आयएस नाही होता आलं. मी आयएस नाही झालो असतो तर माझ्या डोक्यात मी जिल्हा परिषदमध्ये मी नाही काम करू शकलो असतो. मी तिथं केलं तर माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की मला संविधानाने संधी दिली तर मग मी काहीतरी केलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं संविधान तर आहेच, त्यांनी निर्माण केलं, पण हे देशाचं संविधान आहे ना आणि देशाच्या सगळ्या लोकांसाठी आहे ते. आता जो प्रयत्न करेल, जो मेहनत करेल, कष्ट घेईल, त्या दिशेने जाईल तो त्याचा फायदा होईल. नुसतं घरात बसून राहून काही मिळणार नाही. तर या दृष्टीनं आहे. तर ते आता जे तुम्ही प्रश्न विचारला की या संविधानाच्या बद्दलचा कसं आहे, हे का असं वातावरण निर्माण केलं जातं, संविधान धोक्यात वगैरे आहे मी असं नाही मानत, म्हणजे व्यक्तिशः नाही मानत आहे. संविधान तर तसं पहिल्या दिवसापासूनच तसं म्हटलं तर धोक्यात आहे. धोक्यात म्हणजे काय की जर संविधान राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांच्यावर दायित्व आहे, मग ते कायदे मंडळ, कार्यपालिका आहे, न्यायपालिका, हे 3 लोक आहेत. आपण चौथा स्तंभ तर मीडिया म्हणू आणि नागरिक, हे 5 लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. नागरिकांचा पण रोल आहेच ना. तर तुम्ही संविधानाने जे सांगितलं आहे, जो प्रिॲम्बलमधला निर्धार आहे त्याच्या पूर्ततेसाठी जर काम करत नसेल संस्था तर तो संविधानाला धोका त्यांच्यापासून आहे. बरोबर. मुळात धोका कोणापासून आहे की ज्याच्या हातामध्ये संविधान आहे त्यांच्यापासून. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949ला त्यांनी जे संविधान सभेत भाषण केलं त्यांचं तेच म्हणणं आहे की संविधान चांगलं असून काय उपयोग आहे. राबवणारे लोक जर अप्रामाणिक असतील तर ते अपयशी ठरेल. तर त्याच्यामुळे जर संविधान चांगलं असलं तरी राबवणारे लोक जर नालायक असतील तर तो संविधान फेल होईल. म्हणजे तो धोकाच आहे ना. म्हणजे संविधानाच्या ध्येय उद्दिष्ट हे पूर्तता नेण्यासाठी जे काम केलं पाहिजे ते न करता संविधानाचा गैरवापर स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा पक्षाचा, म्हणजे आपण जसं म्हणतो की नेशन फर्स्ट, म्हणजे देश हा सर्वप्रथम, नंतर सगळ्या गोष्टी. वातावरण काय बघतो आपण देशामध्ये की आधी मी आणि नंतर देश, शेवटी देश, असं जर वागणारे लोक असतील, नुसतं बोलून नाही चालणार, पण वागताना तुम्हाला आधी तुमचा देशाला सर्वोच्च प्राथम्य आहे हे तुमच्या वर्तणुकीतून दिसलं पाहिजे ना. ते तसं तुमची वागणूक असली पाहिजे, तसं ते तुमचे निर्णय असले पाहिजे. जर आणि ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांना शहाणपणाने काम केलं पाहिजे. म्हणजे ध्येय आणि उद्दिष्टाचा जो ठराव संविधान सभेत मांडण्यात आला होता 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, ज्याला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणतो, त्यावरचं भाषण 17 डिसेंबर 1946चं बाबासाहेबांनी केलं. ते असं अप्रतिम भाषण आहे.
दॅट वॉज द टर्निंग पॉईंट इन बाबासाहेबांच्या जीवनातला, राजकीय जीवनातला, की नंतर त्यांना त्यांची विद्वत्ता बघून मग त्यांना ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन व्हा असं जे काँग्रेस सांगत होते की आम्ही डॉक्टर बी आर आंबेडकर यांना संविधान सभेत येऊ देणार नाही, त्यांनीच त्यांना म्हटलं की या तुमच्याशिवाय हे होऊ शकणार नाही. तर हे जे आहे, तर तेव्हा बाबासाहेबांनी त्या भाषणात 17 डिसेंबरचं सांगितलं होतं की सत्ता असली, ज्यांच्या हातात सत्ता आहे, अमर्याद सत्ता आहे, त्यांनी शहाणपणाने वागलं पाहिजे, सुज्ञपणाने वागलं पाहिजे. आणि मग तुम्ही दहशत निर्माण करून, सत्तेचा गैरवापर करून किंवा दहशत सत्तेची निर्माण करून तुम्ही सदा सर्वदा तुम्ही त्याच्यावर राज्य करू शकत नाही. तर हे, आणि म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन आपण गेलो पाहिजे. तोच एक राष्ट्र निर्माण, एकसंघ राष्ट्र निर्माणाचा तो मार्ग आहे. एवढा चांगला संदेश बाबासाहेबांनी दिला. तेच 25 नोव्हेंबरच्या समारोपी भाषणामध्ये तेच सांगितलं की संविधान काय आहे, हे ज्यांच्या हातात आहे, जे विभाग आहे, ज्या पॉलिटिकल पार्टी आहेत, जे लोक येतील इथे, ते कसे वागतील, ते लोक कसे वागतील, त्यावरून संविधानाचं यश अवलंबून आहे. आपण इतक्या वर्षामध्ये बघतो, म्हणजे संविधानाच्यामुळे काहीच घडलं नाही असं नाही आहे, घडलं आहे. पण आज समाजामध्ये आजही असा मोठा वर्ग आहे की तो त्या संविधानाच्या लाभापासून वंचित आहे. आजही अनेक लोक आहे. आता आम्ही नागपूरमध्ये, किंवा मी आता आदिवासी भागात काम केलं, किंवा मी समाज कल्याणमध्ये काम केलं, लोकांना आजही रेशन कार्ड नाही आहे, आजही आधार कार्ड मिळत नाही, जातीचे दाखले नाही. इथं नागपुरातली रहाटे टोली आहे, इथे शताब्दी नगरला मी पण गेलो होतो तिथे. ते मांगारुडी समाज आहे तो, तर मांगारुडी समाज अशा परिस्थितीमध्ये राहतो नागपूर, आणि अजूनही आहेत अशा अनेक वस्त्या असतील, त्यांच्याकडे कसलाही दाखला नाही, जातीचा दाखला. ते मांगारुडी शेड्यूल कास्ट आहे, मग त्यांच्याकडे त्याच्या जन्माची नोंद नाही, त्यांच्या राहण्याचं ठिकाणं नाही, कुठून तरी आलं आहे, कुठेतरी राहत आहे, भटके विमुक्त आहेत, त्यांच्या राहण्याचं ठिकाणं नाही, जन्माची नोंद नाही. पारधी समाज आहे. हा जो समाजातला जो शोषित वंचित वर्ग आहे, आजही त्यांचे अनेक प्रश्न आहे. आता ते कायदा सांगतो की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर हे असे कागद पाहिजे, पण ते आहेच नाहीत ना, मग त्यांना काहीच फायदा नाही. मग जातीचा दाखला नाही तर जातीच्या योजना मिळत नाही जातीसाठी असलेल्या, म्हणजे तो वंचित वर्ग आहे. मग इकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे की या देशातला जर कोणताही माणूस वंचित राहता कामा नये. त्या माणसाला जर समान संधी द्यायची असेल तर जो मागे राहिलेल्या माणसाला विशेष संधी, नुसतं आरक्षण देणं म्हणजे संपला विषय असं नाही आहे, आणि म्हणून सरकार नावाची जी व्यवस्था आहे किंवा कायदे मंडळ असेल, तुम्ही कायदा करा ना. तुम्ही आणलेले कायदे, तुम्हाला जर असं वाटत असेल की या माणसाकडे काहीच नाही, तर मग तुम्ही या देशाचा नागरिक असून त्याला कायमचं वंचित ठेवणार आहे का तुम्ही? त्याच्या जातीचा दाखला नाही मिळाला तर त्याला कोणत्या योजनेचा फायदा मिळणार नाही. मग तो SCचा असेल, STचा असेल, भटक्या विमुक्ताचा असेल, अजून कोणी असेल, पारधी समाज असेल. तर त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करणं, ज्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो, त्याच्यात शोषण व्यवस्था थांबली पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे, ज्याला विलंब आहे. मी तर असं म्हणेल की माणूस जर नुसता इमानदार असून नाही चालत ना, इंटेलेक्च्युअल डिसऑनेस्टी पण नसावी. मी इमानदार आहे, काहीच करत नाही, मी काय उपयोग आहे? इमानदार माणसाने काम केलं पाहिजे, आणि ते साफसुथरं काम केलं पाहिजे. तुम्ही खूप पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे, आणि तुम्हाला बदल घडवून आणता आला पाहिजे. बदल घडवून आणणे हे आपलं काम आहे व्यवस्थेत. नाही तर अधिकार कशाला आहे तुमच्या हातामध्ये? जर अधिकार देऊनही तुम्ही बदल घडवून आणत नसेल, उलट संविधानाने दिलेल्या कायद्याच्या अधिकारातून जर तुम्ही संविधानाच्या विपरीत वागत असणार, तर संविधानाला धोका या लोकांपासून. संविधानाला धोका कुणा? आणि तो आजच नाही आहे, आधीपासून. संविधानाचा जागर न करणे म्हणजे लोकांना अज्ञानात ठेवणे, हा तर सगळ्यात मोठा धोका आहे. सर, तुम्ही इथे आता उल्लेख केला की जनतेचे, म्हणजे जे वंचित आहे, परिघाबाहेरचे लोक आहेत, जे सभागृह, आता अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये, जे सभागृह भरवलं जातं, विधानसभा म्हणा की परिषद म्हणा, तिथे ज्या नेते बसलेले असतात, राजकीय लोक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलेले असतात. परंतु जर सध्याचं अधिवेशन तुम्ही पाहिलं तर तिथे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे, टीका टिप्पणी आहे, जनतेचे प्रश्न फार कमी मांडले जात आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीकडे म्हणजे राजकारणाचा दर्जा घसरतोय का? या राजकीय बातम्या किंवा
हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं, एक माजी सनदी अधिकारी म्हणून तुम्ही कसं बघता राजकारणाकडे, कारण की तुम्ही सरकारमध्ये काम केलेलं आहे? कसं आहे ना, हे आज बघून ना खूप माणूस व्यथित होतो. म्हणजे शेवटी ज्यांच्याकडे लोकांनी एक आदर्श म्हणून बघायचं असते, नेते असू द्या, अधिकारी असू द्या किंवा बुद्धिजीवी असू द्या, आणि ज्यांच्या हातात अधिकार आहे त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. खरं तर ज्या पद्धतीने हे असं एकमेकावर आरोप आणि अशा खालच्या लेवलवर जाऊन हे नाही शोभत. ते लोकप्रतिनिधीला शोभत नाही, अधिकाऱ्याचं वर्तन असेल त्यांना शोभत नाही, बुद्धिजीवी लोकांचं पण असं वागणं शोभत नाही. तर फार वाईट आहे. मला असं वाटतं की खरं म्हणजे या लोकांना संविधानिक मूल्यांचं ट्रेनिंग यांना आधी दिलं पाहिजे. की म्हणजे 25 नोव्हेंबरचं भाषण किती आमदारांनी वाचलं असेल माहीत आहे त्यांना. 17 डिसेंबरचं भाषण बाबासाहेबांचं किती आमदारांना माहीत आहे. म्हणजे तुम्ही कायद्याचे लोक आहे आणि तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे आणि संविधानाची शपथ घेताना तुम्ही असं म्हटलं आहे की मी संविधान आणि वर माझी निष्ठा आहे, माझी श्रद्धा आहे आणि जे काही कायद्याने स्थापित संविधान आहे ते मी कुठलंही ममत्व आणि कोणाबद्दलचं आकर्षण बाळगता मी संविधानानुसार काम करेल. मग तुम्ही या शब्देला जागलं पाहिजे ना, एक माणूस म्हणून. एक जसं संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, अदरवाईजसुद्धा आपण कसं म्हणतो आधीच्या काळामध्ये सुद्धा की चांगलं वागणं, चांगलं जे वागणं आहे, चांगलं बोलणं जे आहे, मी आपण विनाकारणच कारण नसताना आता हे जे ज्या पद्धतीने एक शब्दप्रयोग केला जातो किंवा वागलं जातं एक शिकलेल्या माणसासाठी किंवा पदावर असलेल्या माणसासाठी, खेड्यापाड्यातले आधीच्या काळातले अडाणी लोक जे होते, म्हणजे अडाणी याच्यासाठी म्हणतो म्हणजे लोकांना निरक्षर जे आहे त्यांना अडाणी म्हटलं जाते, पण ते निरक्षर लोकांमध्ये शहाणपण होतं. ते असं बोलत नव्हते. ती जी एक विचारधारा होती की एक आपण एकमेकाला मदत केली पाहिजे, सन्मानाने वागलं पाहिजे. आता शाळांमधनं शिकवलं जातं मोठ्यांचा आदर करा. आता मोठ्यांचा आदर करा. आता मग तुम्हाला आदर करायला एवढं शिकवल्यानंतर एवढी जर आपली संस्कृती आहे, प्रत्येक संस्कृती तुम्हाला तुमचा धर्मही असं सांगतो ना, ज्या कोणत्या धर्माचे असेल तर माणसाचा आदर करा ना. तुम्ही महिलांचा आदर करा, तुम्ही मग बालकांचाही आदर करा. म्हणजे मोठ्यांचा आदर लहान्याने करायचा तर लहान्याचा आदर पण मोठ्याने केला पाहिजे की नाही. हे म्युच्युअल आहे ना, म्युच्युअल आहे. रिस्पेक्ट फॉर इच अदर ज्याला म्हणू आपण. तर ज्या पद्धतीने चाललं आहे ते वाईट आहे. तर मला असं वाटतं की आधी आता हे कशासाठी चाललं आहे तर हे फक्त सत्तेसाठी चाललेलं आहे. आणि सत्ता कशासाठी पाहिजे तर संपत्ती आहे. संपत्ती, सत्ता, संपत्ती हे जे आहे मी कसंही करून मला सत्ता पाहिजे आणि मग सत्तेतून मी संपत्ती मिळवणार नसं. पण कशासाठी. आपण तुम्ही लोकसेवक म्हणून अजून कोणी या देशामध्ये मला नाही वाटत की काही जर सोडले तर लोकसेवक म्हणून आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, सातत्याने असा उल्लेख केला जातो राजकीय नेत्यांकडून. नाही ना, तुम्हाला हे लोकसेवक पण आहेत ना, पब्लिक सर्वंट पण आहेत ना. म्हणजे ज्युडिशियरीमध्ये जे लेजिस्लेचरमध्ये किंवा कार्यकारी यंत्रणेमध्ये जे लोक काम करतात त्याला संविधानाने संधी दिली आहे तिथे काम करण्याची आणि देश घडवण्याची दिली आहे. लोकांवर होणारा अन्याय अत्याचार दूर, पण अन्याय अत्याचार दूर करणारे लोक जर अन्याय अत्याचार करायला लागले तर लोकांनी जायचं कोणाकडे, हा प्रश्न आहे ना. तर जसं मी आधी सांगितलं की आर्टिकल 32मध्ये न्यायालयामध्ये जायचं तर सर्वसामान्य माणूस जाईल का न्यायालयामध्ये. एवढं महाग न्यायालय झालेलं आहे. पण मग सरकारची जी जबाबदारी आहे, तुम्ही जबाबदेही आहे ना, तर जबाबदारीचा कारभार करा तुम्ही. आणि चांगलं बोलायला पैसे लागत नाही ना. मग आता यांना कोण समजावून सांगेल का असं. हे आता अलीकडच्या ह्या 10 वर्षामध्ये ही परिस्थिती खूप वाईट झाली. म्हणजे कसंही करा आणि सत्ता मिळवा, हे कसंही करून सत्ता मिळवा आणि मग संविधानाचाच वापर करायचा, कायद्याचाच वापर करायचा आणि त्याचं सांगायचं की आम्ही जे करतो ते चांगलं आहे. आणि लोकांमध्ये अशी अंधभक्ती आली आहे. तर दुसरं आपण जे बघितलं ना की आधीच्या काळामध्ये ठीक आहे तुमची एका विचारधारेने तुम्ही काम करू शकता, पण तुम्हाला जे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज नेते असे झालेले आहेत की त्यांच्या विरोधात कोणी बोलायला गेलं तर त्यांना ते चूप करतात किंवा वेगळे वाईट मार्ग वापरतात. त्याच्यामुळे सर्वसाधारण जी माणसं आहेत की ज्याला आपण
शहाणपणा असलेली, चांगुलपणा असलेली माणसं ती पण चूप व्हायला लागलेली आहेत, बोलायला कोणी तयार होत नाही. आणि म्हणून एक बाबासाहेब असं फार चांगलं सांगतात की त्यांचं वाक्य आहे, कोट आहे की ऐसा वक्त आ सकता है कि जब हम अन्याय रोकने में असमर्थ हो. ऐसा वक्त आ सकता है कि हम अन्याय रोकने में असमर्थ हो, मगर ऐसा वक्त कभी नहीं आना चाहिए कि हम अन्याय के विरोध में बोलने के लिए नाकाम हो. म्हणजे किमान तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आता आम्ही जो बोलण्याचा प्रयत्न करतो, हे मांडण्याचा प्रयत्न करतो, क्लिक होत नाही असं नाही. जसं मी संविधानाचं सांगितलं की मी सिंगल हँडेड, मी काही तज्ज्ञ नाही, मी कधी कोणाकडे गेलो नाही, पण मी सातत्याने संविधान दिवस साजरा केला पाहिजे, ते शाळेतून संविधान वाचल्या गेलं पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, त्याचे ते मूल्य विचार, त्याचा अर्थ सांगितला पाहिजे, त्याच्यावर साहित्य निर्माण केलं पाहिजे. हे सातत्याने आम्ही महाराष्ट्र सरकारकडे आणि भारत सरकारकडे पत्रव्यवहार करत राहिलो. मी पदावर असताना मी त्या पदाचा वापर करून मी पत्रव्यवहार केला. मी असा नाही विचार केला की सरकार मला का विचारेल की हे काय आपल्या कर्तव्याचा भाग नाही, आमच्या योजनेत नाही, कसला तुम्ही पत्रव्यवहार करता. तर मी सरकारला उत्तर दिलं असतं, पण मी केला ते. मी तेवढी हिंमत करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या नैतिकतेच्या आधारावर तो मी प्रश्न, कारण ते देशाच्या संविधानातून हे जर विचार लोकांमध्ये गेले तर ते कदाचित माणसं चांगले वागायला लागतील. जर तुम्ही संविधानाची शपथ घेता आणि चांगुलपणाची, माणुसकीची शपथ घेता, चांगल्यासाठी जर घेता, तर तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी ती वागतो की नाही. सत्ता येते, सत्ता जाते, पण आज देशाचं जर विघटन झालं, देशामध्ये ह्या सत्ताधाऱ्यांच्यामुळे गाव पातळीपर्यंत असे गटतट एकाच कुटुंबातल्या लोकांमध्ये इतके वैमनस्य सत्तेच्यामुळे, मग ती राजकीय सत्ता आहे, त्या सत्तेपासून मिळणारे जे फायदे आहेत त्याच्यासाठी प्रशासनात आलेले लोक आहे. पण आता म्हणजे असंही नाही म्हणता येत की मी गरीब घरचा आला की मागासवर्गीयातला आला, तू फायदा घेऊन आला आणि सत्तेत खुर्चीवर बसला की तू न्यायानेच वागतो, सगळेच न्यायाने वागतात असंही नाही म्हणताय. ती पण सत्तेच्या खुर्चीत बसल्याबरोबर त्यांना पण एक वेगळेपणा वाटायला लागतो आणि त्याच्यात इथला प्रचंड इगो येतो आणि त्यांना असं वाटतं की नाही, त्याचा समाजाचे जे पाहिलेले दुःख तो विसरून मग तोही त्या आपल्या प्रभावामध्ये जातो. म्हणजे अन्याय अत्याचाराचा प्रभाव थांबवणे, त्याच्या विरुद्ध काम करणे, यासाठी ताकद लावावी लागते. आता प्रवाहाच्या सोबत जाणारे म्हणजे वाईट प्रवाह असेल तर त्याच्या जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आता आपण जे बघतो आहे आणि सगळेच संविधानाचं नाव घेतात, परंतु कायद्याचे नाव सगळेच घेतात, त्याच्या बाहेर कुणाला काही बोलताच येत नाही. जे नाव संविधान समर्थनार्थ बोलत असतात. म्हणजे विरोधी पक्षात असले की तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने बोलायची, सत्तेत आले की तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने बोलायची. पण तुम्ही प्रामाणिक संविधानाशी नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की डिसऑनेस्ट टू द कॉन्स्टिट्यूशन तुमची लॉयलिटी आहे. तुम्ही संविधानाचा गैरवापर आणि संविधानाचा गैरवापर करताय, तुम्ही त्याची अंमलबजावणी करत नाही प्रिॲम्बलमध्ये सांगितल्याप्रमाणे. आणि ही माणसं जी आहेत ही जास्त सत्तेला धोकादायक आहे आणि अप्रामाणिक. हे आज नाही, ते 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब सांगितलं की अप्रामाणिक माणसाच्या हातात जर संविधान असेल तर ते फेल होईल. त्याच्यामुळे ते आपल्याला आज नाही म्हणता येईल. त्यांनी त्यावेळी तो विचार बोलून दाखवला की संविधान आपल्या जागी आहे. तर त्याच्यामुळे माणसाला शहाणपण कसं येईल. जो बंधुभाव आपण सांगतो की आपण सगळे माणसं आहो, मग आपण जातीभेद करायचा नाही, धर्मभेद करायचा नाही, तर मग सरकार आत्ताचे जे आहे ते सांगते ना आम्ही हिंदुत्वासाठी सरकारमध्ये आलो. म्हणजे ते हिंदुत्वाचाच विषय निघालाय. तर या सगळ्या हिंदुत्व बोलतात राजकीय नेते, राजकारणात सुद्धा, या सगळ्या राजकारणामध्ये आंबेडकरी राजकारण कसं उभं राहील, काय वाटतं तुम्हाला, काय करता येईल त्यासाठी? कसं आहे की आंबेडकरी राजकारण म्हणजे तेही विभागलं गेलेलं राजकारण आहे. परत तोच विषय आलेला आहे की प्रत्येक माणूस स्वतःला त्याचं स्वतःचं नेतृत्व, स्वतःचा पक्ष, आम्ही म्हणू तसं, आणि त्या विभागणीमुळेच म्हणजे बाबासाहेबांनी हे जे संघटित होऊन तुम्हाला सत्तेमध्ये वाटा मिळवा असं जे सांगितलं आहे, तर कुठंतरी प्रत्येकाला असं वाटतं की ते मीच करतो आहे ते. आणि त्या विभागणीचा फायदा हे आपल्याकडे देशामध्ये जी ब्रिटिशांनी जी पद्धत डिवाईड अँड रूलची केलेली आहे,
तर त्या डिवाइड अँड रूलमध्ये हे आजही आपण ब्रिटिशाच्या पद्धतीमध्ये आपल्याकडच्या लोकशाही जरी आली किंवा संविधान आलं तरी प्रत्यक्षात काम त्याच पद्धतीने चाललेलं आहे. वर्णव्यवस्थेने जी जाती विभागणी केलेली आहे किंवा ती अप्रत्यक्षपणे ती आजही काम करत आहे. म्हणजे नाही करत असं नाही आहे की तुम्ही म्हणजे राजकीय पक्षही म्हणा. आता राजकीय पक्षामध्ये आंबेडकरी विचार एवढा प्रबल का आहे, तो संविधानाचा विचार आहे. पण आता एकत्र येऊन काम करणं, नुसतं आंबेडकरी म्हणजे काय, आंबेडकरी म्हणजे बाबासाहेबांच्या जातीचे लोक नाहीत. आंबेडकरी म्हणजे तुम्ही एक संविधान मानणारा जो वर्ग जेव्हा तयार होईल तर खऱ्या अर्थी तो आंबेडकरी होईल ना. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध तुम्ही काम करा, ते सहन करू नका. आणि हा देश आपला आहे, तो आपला देश आहे, आपल्याला देश घडवायचा आहे. म्हणजे तुम्ही प्रथमतः नागरिक भारतीय आणि अंतिमतः भारतीय ही जी संकल्पना त्यांनी बोलून दाखवली की आपण राष्ट्रासाठी काम करू. राष्ट्र जर आपला देश जर स्वतंत्र असेल तर आपण स्वतंत्र आहोत. देश गुलाम झाला तर आपण गुलाम होऊ, आणि गुलाम झाल्यानंतर गुलामाला कोणतेही अधिकार नसतात. त्याच्यामुळे देशाचं स्वातंत्र्य कायम ठेवणं ही सगळ्याची जबाबदारी आहे आणि नागरिक म्हणून जबाबदारी आहे. आपण संविधानातल्या एकूणच निर्मितीचा इतिहास बघितलं तर तो इतिहासच तसा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जी सगळी विचारधारा आहे ती जी तथागत गौतम बुद्धाची आहे किंवा कबीरांची आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, शाहू महाराजांची आहे, की ही जी विचार पेरियारची आहे की साधू संतांची आहे, की एकूणच आपण समाज म्हणून आदर्श समाज व्यवस्था कशी निर्माण करू शकतो की ती समतेची आणि न्यायाची असली पाहिजे. तर आणि संविधान तेच सांगते. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा समाजातले त्याच्या जातीच्या बाहेरचे लोक जोपर्यंत स्वीकारत नाही. आता ते आरक्षणाचे लाभार्थी होतात ना, आता झाले आहेत ना. म्हणजे ओबीसी 90% झालं आहे. महाराष्ट्रात आपण महिलांना आरक्षण मिळतं, म्हणजे SCला मिळतं, STला मिळतं, OBCला मिळतं, VGNT आहे, SBC आहे, OBC आहे, महिला आहेत आणि आता 10% दुर्बल घटक पण आहे. मग आता तुम्ही जर संविधानाच्या सामाजिक आणि काय शैक्षणिक मागासलेपणाचे जर तुम्ही सगळे लाभार्थी आहे आणि तुम्ही मेजॉरिटी आहे ना, तुम्ही असून मग प्रशासनामध्ये किंवा शासनामध्ये अन्याय अत्याचार कसं होईल? म्हणजे हे जे म्हटलं जातं की हे 3% मुठभर लोक आहे अन्याय, असं कसं होईल? म्हणजे तुम्ही तुमची लाचारी गुलामी तुम्ही सोडा ना, तुम्ही संविधान स्वीकारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान स्वीकारा ना, त्यांचं चारित्र्य स्वीकारा ना. म्हणजे त्यांच्या जीवनाकडे आपण काय बघितलं पाहिजे? मी जे बघतो त्यांच्या जीवनाकडे किंवा आम्ही प्रशासनामध्ये एवढं आमिष असून आम्ही नाही वावत गेलो, याचं कारण असं की आम्ही बाबासाहेबांचं जीवन बघितलं. त्यांनी काय सांगितलं? तुम्ही ज्ञानी व्हा, विद्वान व्हा, म्हणजे विद्या ग्रहण करा. पुढे सांगितलं की तुम्ही शीलवान व्हा, चारित्र्य जपा, आणि नंतर सांगितलं की स्वाभिमानी राहा. त्यांचं जीवन बघितलं तर आपल्याला ह्या गोष्टी किती 3च त्यांनी दैवत सांगितलं की मी हे 3 दैवत आहे माझे. बाबासाहेब एवढी आम्हाला विद्वत्तेची गरज पण नाही आहे, आणि त्यांनी विद्वत्ता मिळवून जे काही मिळवून दिलं संविधानाच्या माध्यमातून किंवा ते पुढे घेऊन जायचं आहे ना, किंवा त्याचं राखण करायचं, एवढंच काम आहे. त्याच्यातही आम्ही अपयशी ठरतो. मग तो राजकीय फ्रंटवर असलेला जो विचाराचा ते अपयशी ठरतात, समाजातला बुद्धिवंत पण अपयशी ठरतो. प्रशासनात संविधानाचा फायदा घेऊन आलेला तोही नीतिनियमाने काम करत नाही, चारित्र्य सांभाळून जर काम करत नसेल किंवा मग अशा नको त्या गोष्टीमध्ये जर गुंतला असेल तर तोही संविधानाला घातकच आहे. मी असं लोकशाहीला घातक आहे असं मानणाऱ्यापैकी आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जसं बाबासाहेब सांगतात की मी काही पण मागितलं, एवढी माझ्याकडे विद्वत्ता होती, पण मी जे म्हटलं असं ते मला मिळालं होतं, पण मी कोणाकडे हात नाही पसरला. मग आता हात नाही पसरायचा हे जे सांगितलं ते म्हणजे स्वाभिमान आमचा किती प्रकार आहे की नाही मी कोणाच्या दारात नाही जाणार. आज आपण प्रशासनातले लोक बघतो बदलीसाठी, पोस्टिंगसाठी, पदासाठी, यासाठी काही ना काही सोयीसाठी दारात जातात. म्हणजे तुम्ही गुलामी स्वीकारता. प्रत्यक्ष तुम्हाला एक नोकरी मिळाली आरक्षणातून, ते समाजाचं काम करण्यासाठी मिळालं, त्याच्यात तुम्ही एकदम व्यक्तिगत झाले. जसं मी म्हटलं की माणूस जेव्हा व्यक्तीच्या विकासासाठी आहे, ते म्हणजे व्यक्तीच्या नुसत्या स्वार्थासाठी नाही आहे. तुम्हाला मिळालं नाही, इतरांना संधी नाही मिळाली, तुम्हाला मिळाली तर तुमचं चांगलं झालंच ना.
मग तुम्हाला मिळालेला अधिकाराचा वापर दुसऱ्यासाठी. जसं बाबासाहेब सांगतात की मी कधी दारू प्यालो नाही, बिडी प्यालो नाही, मी परदेशामध्ये शिकायला लागलो, की माझं चारित्र्यशील इतकं मी एक उच्च कोटीचं होतं की मला कोणी असं म्हणू नाही शकत. हे विचार आम्ही काय स्वीकारत नाही. पण हे स्वीकारले तर मला असं वाटतं की माणूस असा एक चारित्र्यवान, जसं संविधान जे पण सांगतं त्या संविधानाच्या प्रियांबलमध्ये की मग बंधुभाव ज्याला निर्माण करण्याचं म्हणतो आपण, तो असा एक समाज व्यवस्था निर्माण होऊ शकेल आणि राजकीय पक्षाला आपली एक विचारधारा, एक कार्यपद्धती ज्याला म्हणतो, विचारधारा तुमच्याकडे आहे. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांचं ध्येय उद्दिष्ट प्रियांबल आहे, म्हणजे प्रियांबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी त्याचं ध्येय उद्दिष्ट आहे. मग आता नुसतं ते ध्येय उद्दिष्ट तुमचं घटनेमध्ये पक्षाच्या घटनेत असून चालणार नाही, तर त्या दृष्टीनं तुम्हाला प्रत्यक्ष काम करावं लागेल. तर तो लोक येतील आणि तुम्हाला सर्वसमावेशक व्हावं लागतं ना. सर्वसमावेशक म्हणजे आंबेडकरी विचार म्हणजे हा देशाचा विचार आहे, तो एका व्यक्तीचा विचार नाही, तो एका त्याच्या समाजापुरता नाही आहे, तो देशाचा विचार आहे. आणि एक चांगली गोष्ट मला असे आजच्या काळामध्ये वाटते की कालपर्यंत जे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जी घृणा बाळगणारे लोक होते जातीमुळे, ते आता जसे संविधानाचे लाभार्थी व्हायला लागले, तर ते हळूहळू त्यांना बाबासाहेबांचं महत्त्व कळायला लागलं. ते महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं महत्त्व कळायला लागलं. ते आता ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल किंवा इतरही समाज असेल, भटके विमुक्तातले, ते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रतीक त्यांचं वापरायला लागले, त्यांच्या विचारावर ते बोलायला लागले. आणि येत्या काळामध्ये मला वाटतं की माझा स्वतःचा असा आहे की बाबासाहेबांना जातीतून बघण्यापेक्षा ते संविधानातून लोक बघतील आणि त्यांच्या बुद्ध आणि धम्म जे विचार आहे, जो जसं जागतिक शांततेचा विचार आहे, मानवतेचा विचार आहे, त्यातनं बाबासाहेबाकडे बघितलं जाईल. तर मला वाटतं की अपेक्षित परिवर्तन येत्या काळामध्ये वेळ लागतो या गोष्टीला. आता जसं बाबासाहेब स्वीकारायला लोकांना 90ला ओबीसीला आरक्षण मिळालं, तर 90पासून आत्ताकडली अलीकडे ज्या 5-10 वर्षामध्ये जर त्यांच्यामध्ये ते बाबासाहेबाबद्दल बोलणारे लोक तयार झाले, नाही तर घृणा करणारे लोक हेच होते ना, म्हणजे या आरक्षणाला विरोध करणारे पण लोक होते. तर त्याच्यामुळे आरक्षणातून आलेला जो 50% वर्ग आहे तो एक आहे. आणि एकूणच मला असं म्हणायचं आहे की नुसतंच आरक्षण मिळालं म्हणजे नाही आहे ना, की तुम्ही एक देशाचा नागरिक म्हणून देश घडवण्यासाठी तुमचं योगदान असलं पाहिजे ना. मग तुम्ही कुठल्या जाती धर्माची व्हा, जी गोष्ट आहे ती देशाच्या एकात्मतेला पूरक असली पाहिजे, माणसं घडवण्यासाठी ती असली पाहिजे. आता सध्या अधिवेशनात जी वेगळ्या विदर्भाची मागणी, जी खूप जुनी मागणी आहे, जर वेगळा विदर्भ झाला, नागपूरमध्येही दलितांची संख्या खूप आहे, तर वेगळ्या विदर्भामध्ये दलितांचं स्थान काय असेल आणि एकंदरीत अर्थकारण कसं असेल, काय सांगा? ते कसं आहे की कुठल्याही सरकारमध्ये दलितांचं जे स्थान आहे ना, ते दलितांचं स्थान हे सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. आता वेगळा विदर्भ झाला, आता समजा आता महाराष्ट्र आहे, आता दलितांच्या विकासासाठी बजेटमध्ये पैसे दिले पाहिजे लोकसंख्येप्रमाणे, आणि ते त्या वर्षात खर्च केले पाहिजे ना, त्यांच्या गरजेवर आधारितच्या योजना आणल्या पाहिजे. हे 80-85चं धोरण आहे भारत सरकारचं, प्लॅनिंग कमिशनचं धोरण आहे केंद्र शासनाची, की ज्याला आपण स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन म्हणतो, शेड्यूल कास्ट सब प्लॅन म्हणतो. हे धोरण चांगलं आहे, पण आता त्या धोरणाची अंमलबजावणी ही करण्याची जी जबाबदारी आहे परत, ती मग सत्ताधाऱ्यांची आहे, म्हणजे मंत्रिमंडळाची आहे किंवा लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारण्याची आहे. दलितांबद्दल नुसतं काय म्हणू त्याला, त्यांच्याबद्दल चांगले शब्द वापरणं एवढंच नाही आहे, त्याच्याने नाही होत. दया सहानुभूती नाही होत. संविधानाने त्यांच्या विकासासाठी ज्या ज्या राज्याला कर्तव्य म्हणून जे सांगितलेलं आहे, जसा मी आर्टिकल 46चा नेहमी उल्लेख करतो, तर काय सांगते आर्टिकल 46 की जो दुर्बल घटक आहे आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि जमाती आहे, तर त्यांची विशेष काळजी घ्या. शैक्षणिक आर्थिक संवर्धन करा, हित संवर्धन झालं पाहिजे. दुसरं असं सांगते की अनुसूचित जाती जमातीवर कोणत्याही प्रकारचा सामाजिक अन्याय अत्याचार होता कामा नये. मला वाटतं की सरकार कोणत्याही पक्षाचं असू द्या, सरकारने हा आर्टिकल 46मध्ये जो शब्द सांगितलेला आहे
त्या शब्दाप्रमाणे जर प्रामाणिकपणे वागले तर त्याचा लाभ पोचायला सुरुवात होईल. आता ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेस नाही होणार ना, वेळ लागतो ना. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे काही जस्टिफिएबल नाही, कोर्टात घेऊन जाता येत नाही. पण त्याच्यासाठी सरकारने जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे आणि ज्या योजना आणल्या, आता बजेटचं धोरण आणलं. आता मी महाराष्ट्राची आम्ही आकडेवारी सांगत असतो की मागच्या या 8-10 वर्षामध्ये जवळजवळ 30,000 कोटी शेड्यूल कास्टच्या ज्या दलितांच्या जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी किंवा इतर घरकुल असेल, भूमिहीनांना जमीन देणं असेल, स्वाधार योजना असेल, त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय असेल, वस्तीमध्ये सेवा सुविधा देणं असेल, चांगलं वातावरण असलं पाहिजे. कारण संविधान सांगते की माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे, तशी व्यवस्था राज्यांनी निर्माण केली पाहिजे. तर तुम्ही अनुसूचित जातीच्या जे प्लॅनिंग कमिशनच्या धोरणाप्रमाणे, सरकारच्या धोरणाप्रमाणे, राज्याने आखलेल्या धोरणाप्रमाणे बजेटमध्ये जर तुम्ही हे पैसे दिले पाहिजे ना, ते खर्च केले पाहिजे, तशा योजना आणल्या पाहिजे. तर या 8-10 वर्षामध्ये 30,000 कोटी रुपये तुम्ही नाकारले ना. मग हे नाकारणं 30,000 कोटी रुपये म्हणजे काय आहे? म्हणजे तुम्ही तरतूद केली नाही, जी केली ती खर्च केली नाही, तुमचे अनस्पेंड पैसे राहिले, ती पैसे वाया गेले. म्हणजे गरज असताना तुम्ही मग तो पैसा तिजोरीत राहिला म्हणजे तो तुम्ही कुठंतरी दुसरीकडे खर्च केला. म्हणजे पण तुम्ही यांच्यावर खर्च केले पाहिजे. ती स्थिती आदिवासींसाठी आहे, ती स्थिती भटक्या विमुक्तांसाठी आहे. ओबीसीचं बजेट काय आहे, भटक्या विमुक्तांचं बजेट काय आहे, पारधी समाजाच्या विकासासाठीचं बजेट काय आहे. तर या देशातला जो शोषित वंचित वर्ग आहे त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या सामाजिक आर्थिक दर्जा वाढवण्यासाठी, त्यांच्या वस्तीमध्ये सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे, चांगलं वातावरण असलं पाहिजे, आरोग्याची ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे माणसाच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य सुरक्षा सन्मान म्हणू आपण, त्याची उपजीविका आहे. तर यासाठी संविधान सांगत असते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये की सरकारने ते जाणीवपूर्वक त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे, ते बंधनकारक केलं आहे. त्यात त्या आर्टिकल 38 असेल, आर्टिकल 39 असेल, 45 असेल, ते 46 असेल. तर या दृष्टीनं सरकार त्याकडे लक्ष द्यायला कमी पडतं. आता तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टीवर खूप, आता मेट्रो असेल, सिमेंट रस्ते, नाही ठीक आहे, ती इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही आहे असं मी म्हणत, पण प्रायोरिटी सरकारला ठरवावी लागेल. आजची काय प्रायोरिटी आहे? म्हणजे गारुडीच्या पोरांना शेड्यूल कास्ट असून जर त्यांना जातीचे दाखले मिळत नसतील ना, त्याला योजनेचा फायदा नसेल, तर सरकारची प्रायोरिटी ही आहे की त्या सगळ्या कुटुंबांना, म्हणजे नागपूर शहरातलेच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कुटुंबांना हे जातीचे दाखले कसे मिळतील, त्याची काय धोरण असले पाहिजे, त्याचे आदेश काढून यंत्रणा कामाला लावून ते देऊन टाकले पाहिजे ना. हे घ्या आधी, आणि मग त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय असेल, त्यांना वसतिगृहात संधी मिळेल, ते भूमी नसेल तर जमीन मिळेल, तर रमाई घरकुलचा त्यांना फायदा मिळेल, अनेक योजनेचा त्यांच्यासाठी असलेला फायदा मिळेल. पण जातीचा दाखलाच नाही तर त्यांना काहीच फायदा मिळत नाही. तर हे म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ह्या ज्या सगळ्या गोष्टी जे करायला पाहिजे, सरकार नावाची व्यवस्था त्यांच्यावरती जबाबदारीच आहे, तुम्ही आहे सत्तेत त्यासाठी. तर त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत, आता विदर्भ वेगळा झाला तर ठीक आहे, काय होईल, प्रशासकीय एक युनिट तयार होईल. गडचिरोली जिल्हा वेगळा झाला, म्हणजे आधी चंद्रपूर जिल्ह्यात होता, गडचिरोली वेगळा झाला, थोडाफार फरक पडतो. पण मग गडचिरोली जिल्हा वेगळा झाला, चंद्रपूरपासून 82ला वेगळा झाला, तर मग आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजही आम्ही बघतो की आदिवासी दुर्गम भागामध्ये आजही 12माही रस्ते नाहीत ना. भामरागडच्या पुढे आम्ही भिनागुंडा कुवाकोडीला जर जायचं असेल तर रस्ते नाहीत, पुलं नाही आहे. मग आता 82पासून जिल्हा जर वेगळा झाला तर आपण ही व्यवस्था केली पाहिजे. तर आदिवासी जी लोक आहेत ते आजही विकासापासून वंचित आहेत. प्रायोरिटी काय असली पाहिजे सरकारची? तुम्ही प्लेन एरियामध्ये काम करणं, म्हणजे शहरामध्ये सिटीमध्ये किंवा शहरातला चांगल्या भागामध्ये सगळं चांगलं करणं, आणि मग स्मार्ट सिटी आहे म्हणून दाखवणं, आणि मग दुर्लक्षित भाग असेल तो दुर्लक्षितच राहणं, कारण ती लोक बोलत नाही, तिथले नेते बोलत नाही, किंवा बोलतात तर त्यांचा प्रभाव पडत नाही, ते सरकारवर दबाव आणू शकत नाही. अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे वेगळा झाला तर त्याचे निश्चितच फायदे असतात. प्रशासकीय युनिट असतं. वेगळ्या विदर्भाला माझं पण समर्थन आहे, कारण इथल्या माणसाला दिल्लीत आपल्या मुंबईला जाण्यापेक्षा
किमान गडचुलीच्या माणसाला मुंबईत जाणं त्यापेक्षा नागपूरला येऊन आपला प्रश्न मांडणं सोपं पडतं ते. त्याच्यासाठी युनिट वेगळं होतं, त्याचे रिसोर्सेसचा वापर त्या भागासाठी होऊ शकतो. आता जे महाराष्ट्राचे रिसोर्सेस असेल असं बोललं जातं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जातात, कारण ते शक्तिशाली लोक आहे प्रशासनामध्ये, ज्यांचा आवाजच नाही आहे त्यांना कोण देणार, कारण ते बोलावं लागतं ते. आणि लोकप्रतिनिधी मग ते सत्ते, ज्यांच्या हातात सत्ता, जे पक्ष आहे त्या पक्षाचं नेतृत्व कोणाकडे आहे, ते कुठले आहे, त्या पद्धतीने सरकार काम करतं. त्यामुळे दलितांना निश्चितच जर आला तर त्याचा काही तर फायदा निश्चित होणार आहे आणि त्या विकासाला एक चालना पण मिळेल. ती यंत्रणा या भागामध्ये राहील, लोकांना अप्रोच होईल आणि निश्चित चांगलं होऊ शकतं. छोटे छोटे राज्याची संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण आहे. त्यामुळे होत नाही असं नाही, पण त्यातही मग परत तेच आलं की ज्यांच्या हातामध्ये सत्ता राहणार आहे त्यांनी, ज्यांना नाही मिळालं त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. माझे शेवटचे 2 प्रश्न आहे. एक प्रश्न असा की तुम्ही सातत्याने आदिवासी, दुर्बल घटक, उपेक्षित, जे परिघाबाहेर लोक आहेत, परंतु आदिवासी समाजातलेच आता आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत, द्रौपदी मुर्मू. तर त्या सगळ्यांकडे बघताना मग आदिवासींचे प्रश्न आणि आदिवासी समाजातलीच एखादी महिला विशेष करून मी शब्द हे करते, त्या तिथे बसलेल्या आहेत, या सगळ्यांकडे कसं बघतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? म्हणजे तुम्ही आदिवासींचे प्रश्न नेहमी मांडता, तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे तुमच्या नजरेतून? काय ते कसं आहे ना की मी हे बघा, काही पदं जी असतात ती प्रतिष्ठेची पदं आहेत, ती राजकीय भूमिकेतून मिळालेली पदं आहेत. त्या पदावर दलित आहे की आदिवासी आहे की अजून कोणी आहे, मी यापेक्षा संविधानाने कायदा आणि योजना राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिलेली आहे, जी कार्यकारी यंत्रणा आहे, म्हणजे ज्याला आपण मंत्रिमंडळ म्हणतो आणि ब्युरोक्रॅसी म्हणतो, सिव्हिल सर्व्हिस, यांच्यावरती फार आहे. आता गडचिरोली जिल्ह्यातला साधा प्रश्न सोडवण्याचा, रस्ता करायचा असेल, तलाव करायचा असेल, शाळा चालवायची असेल, आरोग्याची सोय करायची असेल, तर हे स्थानिक प्रशासनाचं काम आहे. ते राष्ट्रपती दलित नाही. माझं असं म्हणणं होतं की म्हटलं ज्यावेळेस द्रौपदी मुर्मू त्या पदावर विराजमान होणार होते, तेव्हा सोशल मीडिया असो किंवा TV असो, सगळीकडे एकच चर्चा होती की जे तळागाळातले लोक आहेत, म्हणजे आदिवासी मूल निवासी आहेत, मग त्यांच्यापर्यंत ते पद पोहोचलेलं आहे, म्हणजे आदिवासींचा विकास झालेला आहे. या ज्या मानसिकतेतून लोक बघतायत ना, त्यावर माझा प्रश्न होता. नाही, नुसतं तिथे पोहोचल्यानंतर सगळं घडून जाते असं नाही. म्हणजे संविधान फार तळागाळाशी पोहोचलेलं आहे असा दाखवण्याचा जो मानस आहे, ते मला असं वाटते सिम्बॉलिक आहे, ते प्रतीक आहे. ते त्यांना फक्त तिथे नाही, त्याचा एक वेगळा एक परिणाम असा होतो की राष्ट्रपती पदावर कोणी आहे किंवा चीफ जस्टिसच्या पदावर कोणी आहे किंवा प्रधानमंत्री आहे किंवा मुख्यमंत्री आहे किंवा जिल्ह्याचा कलेक्टर त्या समाजाचा असेल, तर त्या समाजाच्या लोकांमध्ये एक वेगळं उत्साहाचं वातावरण, ज्याला आपण काय एम्पॉवरमेंट म्हणतो आता वेगळ्या पद्धतीने प्रोसेस, तर त्यांना असं वाटायला लागतं की आमचा माणूस आहे, काहीतरी करेल आमच्यासाठी. तर ही जी आशा निर्माण होते त्यांच्यामध्ये, आणि नाही कोणी ऐकलं तर आपण जाऊ शकतो त्यांच्याकडे. तर मला वाटतं की ही एक मुळात मध्ये माणसाला सशक्त करणारी प्रोसेस आहे, आणि ती प्रोसेस पण माणसाला एक ताकद देत असते, इनडायरेक्टली एक शक्ती देत असते की नाही. आता मी पण कलेक्टर होतो, तर मग माणसं काय म्हणतात, अरे आमचा माणूस कलेक्टर आहे ना, आपण जाऊ शकतो त्यांच्याकडे, बोलू शकतो. म्हणजे दुसरा असेल, अरे ते नाही ऐकणार, आपण जाऊन काय उपयोग आहे, तिथेच थांबतात. तर त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना, त्या तिथे असणाऱ्यामुळे ते काय करतील, किती करतील हा नाही महत्त्वाचा प्रश्न, पण त्यांच्या तिथे असण्यामुळे माणसाला ताकद मात्र निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये एक आशा अपेक्षा निर्माण होते की आम्हाला, आणि ते असेपर्यंत त्या आशा अपेक्षेमध्ये जगतात, शांततेत जगतात. त्यांना वाटतं की काहीतरी होईल. हा एक प्रश्न त्या समाजांमध्ये ऊर्जा निर्माण होते. दुसरा की जी यंत्रणेमध्ये काम करणारा वर्ग असतो त्यांना पण अशी एक भीती निर्माण होते की नाही आहेत ते, म्हणजे आपण जर यांच्यावर अन्याय केला तर ते जाऊ शकतात तिकडे आणि आपण अडचणीत येऊ. म्हणजे हे दुहेरी समाजाच्या हिताचं काम होऊ शकते. म्हणजे आता जसं मी वर्धा जिल्ह्यात कलेक्टर होतो, तर एक उदाहरण सांगेल की 14 वर्षापासून समाज मंदिर तिथल्या एका राजकीय नेत्यांनी
आपल्या ताब्यात ठेवून तिथे तो त्याची शाळा, खाजगी शाळा भरवत होते. 14 वर्षापासून ते दलित लोक कलेक्टरकडे जाऊन मागत होते. नाही झालं ते माझ्याकडे आले. मी कलेक्टर असताना मी सांगितलं, हा माझ्यासाठी छोटा प्रश्न होता ना, दलित वस्तीमध्ये समाज मंदिर झालं, त्याचा वापर दलितांसाठी करावे ही योजना आहे, ती समाज कल्याणची आहे. पण 14 वर्ष कसे काय लागले ते त्याला त्याच्या ताब्यातून मुक्त करायसाठी? अजूनही मुक्त होत नाही. मी समाज कल्याण अधिकाऱ्याला पाठवलं, नाही झालं. शेवटी मला सब डिव्हिजनल ऑफिसर SDM आणि SDPO DYSP या दोघांना पाठवून मला त्या माणसाकडनं ती खाली करून घ्यावं लागलं. पण ती माणसं त्या मधल्या काळामध्ये माझ्याकडे येत राहिली आणि तो हा एकच विषय मांडत राहिली, हो तुम्ही सांगितलं नाही झालं, तुम्ही सांगितलं नाही झालं. मग शेवटी मला वाटलं, मी ज्या जिल्ह्याचा कलेक्टर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असून एक साधं काम होत नाही, म्हणजे इथे व्यवस्था कशी काम करते? आणि मग मला शेवटी त्या दोन्ही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना त्या पाठवून की तुम्ही जा ते खाली करा, त्याची चाबी तुम्ही यांच्याकडे द्या. हे जोपर्यंत मी लक्ष घातलं नाही तर त्यांचा तो प्रश्न 14 वर्षानंतर सुटला. साधासा प्रश्न होता. नाही इतकंच थांबलं नाही तर त्या माणसाने राजकीय नेत्याला हाताशी करून मी जातीवाद केला म्हणून माझी सरकारकडे तक्रार केली की हे कलेक्टर त्या जातीचे आहे म्हणून त्यांनी ते आमच्याशी असे वागले नाही, आमच्या ताब्यातून ते समाज मंदिर काढून घेतलं वगैरे. तर आणि सरकारने माझी चौकशी केली, त्याच्यावर मला खुलासा मागितला की तुम्ही असं का वागलात म्हणून वगैरे. मग ठीक आहे, आम्ही दिला खुलासा. पण हे असं घडतं. आता मी पण मनावर नाही घेतलं असतं, पण त्यांना आता आनंद कसा झाला की नाही झालं ना, म्हणजे प्रश्न तरी प्रश्न सुटला, कुणीतरी लक्ष द्यावं लागतं. तर अशा ज्या काही घटना असतात ज्या समोर आल्या, म्हणजे आता आपण राष्ट्रपती महोदयाकडे जर एखादा विषय घेऊन गेलो, त्यांचं जीवन, त्यांची ज्या परिस्थितीतून आलेले आहे, शिक्षण, जशी त्यांची उन्नती करत आलं, ते सगळं त्यांना ग्राउंड रियालिटी माहीत आहे ना. म्हणजे त्यांच्या डिसिजन मेकिंगमध्ये पण जिथे निर्णय घेण्याची गोष्ट असेल किंवा जिथे बोलण्याची गोष्ट असेल, आता तुम्ही बघितलं असेल की संविधान दिनी त्यांनी जे भाषण केलं, त्यांनी जेल क्यों बढ़ाना है, जेल कम होना चाहिए, मी काही बोलते ना काही तुम्ही समजून घ्या. म्हणजे खरं तर ते भाषण या वर्षीच्या संविधान दिनातलं राष्ट्रपतींचं उत्कृष्ट भाषण होतं. म्हणजे एक राष्ट्रपती या पद्धतीने बोलू शकतात की जेल में कौन लोग है आणि त्यांना सुटून येऊची इच्छा नाही आहे, समाज त्यांना स्वीकारत नाही, बेल घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे. जेलमध्ये आपण संख्या नाही वाढवायची, ती कमी झाली. जेलची संख्या वाढवायची म्हणजे गुन्हेगारी वाढते, आणि मग गुन्हेगारी वाढत असेल तर कायदा वापरला जात नाही, संविधानात वापरला जात नाही, ते कमी झालं पाहिजे. मला वाटतं हा संदेश पण एक यंत्रणेला एक वेगळा संदेश, आदेश देऊन जातो. सुप्रीम कोर्टाने नंतर त्याच्यावर काम करणं सुरू केलं, यंत्रणा काम करणं सुरू करेल. तर मला असं वाटतं की त्या जरी आदिवासी महिलांनी ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या मन की बात म्हणू, त्यांनी संविधान की बात म्हणू आपण, ती संविधान की बात, प्रधानमंत्री मन की बात करतात, पण त्यांनी आपल्या संविधानातलं सांगितलं की काय चाललं आहे देशामध्ये, आणि आम्ही सगळे लोक आहोत इथे, तरी सामान्य माणसाला काय त्रास होतो. मला वाटतं ते एक प्रोसेस आहे, आणि त्यांच्या एका बोलण्याने यंत्रणेमधल्या अनेक लोकांमध्ये फरक पडतो आणि नाही चुकतं. शेवटी कसं आहे, माणूस किती वाईट असेल तरी शेवटी, म्हणजे जसं दुधाचा संदेश देऊन अंगुलीमाल त्यांचा शिष्य झाला, जसं माणसं मारणारा वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याच्या पापामध्ये त्याचं कुटुंब नाही आहे, जसं ते अशा घटना आपण बघतो. तर मला असं वाटतं की जे असं चांगलं जे आहे ते जे वास्तव आहे, आणि त्या सत्तेच्या सर्वोच्च पदावरून जेव्हा बोलतात तेव्हा त्याचा निश्चितच फरक पडतो, आणि त्या सातत्याने त्या बोलत राहिल्या पाहिजे. आणि त्यांचं ते कामच आहे, संविधानाची निष्ठा आणि श्रद्धा आहे. नाही त्याचं ते राष्ट्रपती म्हणून त्यांनी ती संविधानाची शपथ घेतली आहे, ते त्यांच्या कर्तव्याचा, दायित्वाचा भागच आहे. आणि मग तुम्ही ज्या समाजातून आले त्या समाजाचं संरक्षण करणं ही तुमची पण नैतिक जबाबदारी आहे ना. ते त्या पद्धतीने करतात. म्हणून मला असं वाटतं की त्या ज्या मोठ्या पदावर जे असतील, कोणी असू द्या, मुख्यमंत्री असतील समजा बॅकवर्ड क्लासचे, त्यांना ते विषय समजतात, जगले आहेत, आणि जेव्हा त्यांना संधी असते
तेव्हा ते करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्याच गोष्टी होणार नाही एका वेळेत, पण प्रयत्न करतात, त्याचा निश्चितच लाभ होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आल्या, सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये ही जी भूमिहीनानं जमीन विकत घेऊन देण्याची योजना आली. त्याच्यानंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बांधणे, प्रत्येक तालुक्याला वसतिगृह, निवासी शाळा आहे, अनेक ज्या गोष्टी आल्या, म्हणजे ते किमान ती योजना तर आणली. त्यांनी बजेटचा विषय आणला. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 2002-03ला एक सामाजिक न्यायाचं बजेट आणलं. त्या सामाजिक न्यायाच्या बजेटमध्ये ह्या गोष्टी आणल्या. तर तुम्हाला सत्तेचा सगळ्याच गोष्टी एका वेळेस करता येत नाही, पण तुम्ही ज्या सर्वोच्च पदावर आहेत तर त्याचा निश्चितच फायदा होतो. आणि मला वाटते त्यासाठी त्या पदावर असणं आवश्यक आहे आणि एनकरेज करतं माणसाला. मोरल बुस्टअप होतं. नक्कीच सर, शेवटचा प्रश्न घेते. खूप छान माहिती तुम्ही देत आहे. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आजच्या पिढीला धरूनच आहे, जी आजची तरुणाई आहे, उद्या येणारी उद्याची जी पिढी आहे, तुम्ही आंबेडकर, म्हणजे मी तुमच्या घरामध्ये बघते सर्वेकडे आंबेडकर आहे, म्हणजे फक्त विचारच नाही, सरांनी कृतिशील मार्गाने आंबेडकर स्वीकारले आहेत आणि जोपासता येते. तर तरुण पिढीला काय सांगा? कसं आहे की मी तर हेच म्हणेल की तरुण पिढीने तर उच्च शिक्षण तर घेतलंच पाहिजे. शिक्षणाशिवाय मार्ग नाही. एक, तुम्हाला संविधानाच्या मूल्याचा स्वीकार करावा लागेल आणि संविधानातूनच आपल्या उत्कर्षाचा, आपल्या उन्नतीचा मार्ग आहे. तो कायद्याचा पण मार्ग आहे आणि तो आपल्या जगण्याचा पण आहे. त्यामुळे आपल्याला संधी म्हणून संविधानातून मिळत असते, सेवा सुविधा मिळत असतात. कुठलीही गोष्ट करायची असेल तर संविधान आणि कायदा ह्या 2 गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे प्रगतीसाठी धडपड तर करावी लागेल. संविधान जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला निराश नाही होता येणार. अपयश येऊ शकतं पण निराश होता येणार नाही, कारण संविधान तुम्हाला नेहमी असं सांगतं की नाही, तू प्रयत्न करत राहा, तुझ्या जीवनातलं दुःख दूर होऊ शकते. म्हणजे आपण असं नेहमी म्हणत असतो ना, कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे, मैं तुम्हारे बेमिसाल उलझनों का मुकम्मल समाधान हो, मैं भारत का संविधान हूँ. म्हणजे कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे. तर मी असं म्हणेल की कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे नाही, फुर्सत निकाल के मुझे पढ़ो. तो मैं तुम्हारे, म्हणजे तुमच्या जीवनातले जे काही दुःख असेल, व्यथा असतील, वेदना असतील, जे काही प्रश्न असतील, किती मोठे असू द्या, त्याचं समाधान ह्या देशाच्या संविधानामध्ये आहे. तर त्यामुळे संविधानाचा अंगीकार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारा, कारण तो विचार या संविधानात आहे. बुद्धाचा विचार आहे. बुद्ध काही अस्पृश्य नव्हते, ते क्षत्रिय होते. तर त्याच्यामुळे क्षत्रिय बुद्धाला बाबासाहेबांनी स्वीकारलं म्हणून त्यांना अस्पृश्य मानू नका तुम्ही. त्यांचा विचार स्वीकारा, कारण तो मानवतेचा आहे, तो शांततेचा विचार आहे, देश घडवणारा आहे, तो जगात बुद्ध आहे आणि या भारत भूमीतला आहे. तर तुम्ही जातीवाद सोडा, म्हणजे एक मैत्रीचं वातावरण निर्माण करा तुम्ही, की हा या जातीचा, मी श्रेष्ठ, तो कनिष्ठ. तरुण पिढीला नाही वागता येणार ना. आता हल्ली या तरुण पिढीमध्ये तसाही जातीवादाचा फार विषय नाही आहे. सरकारी किंवा हे राजकीय लोक जे तरुण पिढीला जे भटकवण्याचा प्रयत्न करतात आपापल्या स्वार्थासाठी, त्याच्यामुळे तुम्ही अंधभक्त होऊ नका. तुम्ही एक स्वतंत्र विचाराचे व्हा. तुम्हाला विचाराचं स्वातंत्र्य आहे, उपासनेचं स्वातंत्र्य आहे. चांगलं काय, वाईट काय हे तुम्हाला शिक्षणाने समजतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी, तुम्हाला प्रगती उडान घेण्यासाठी हे संपूर्ण आकाश आहे. पण तुम्ही स्वतः मात्र धडपड केल्याशिवाय काहीच मिळणार नाही. आणि जर तुम्ही धडपड केली नाही तर त्याचा दोष तुम्ही दुसऱ्यावर देऊ नका. संविधानामुळे आम्हाला मिळत नाही, अमकेला मिळते, आम्हाला मिळत नाही, असं नाही. की ज्याला मिळते त्यालाही श्रम करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात, आपोआप काही मिळत नाही. आणि त्याचा तो अधिकार आहे देशाचा नागरिक म्हणून, सगळ्यांचाच अधिकार आहे. ज्याला मिळालं त्यालाच मिळत राहायचं आणि ज्याला नाही मिळालं त्याला काहीच मिळू नये, असं कसं? म्हणजे श्रीमंतांनी श्रीमंत व्हायचं आणि गरिबांनी गरीब राहायचं असं नाही आहे. की संविधान गरिबांना श्रीमंत करत नाही, पण त्यांच्यातल्या जीवनातले दुःख दूर करण्याचा प्रयत्न करते. त्यालाही माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगता आलं पाहिजे. ते तरुण पिढीने हा विचार केला पाहिजे. आणि ज्या वाईट गोष्टी समाजात घडतात त्याच्या विरुद्ध बोलायला उभं राहिलं पाहिजे.
की अन्याय अत्याचाराचा विरोध, तो माणसांवर अन्याय अत्याचार होतो. महिलेचा सन्मान करायला तरुण पिढीने शिकलं पाहिजे. आणि मी नेहमी असं म्हणतो की संविधान दिन महिलांनी का साजरा करू नये. मी तर असं एका कार्यक्रमात बोललो होतो की आम्ही जर भारताचे नागरिक आहोत तर RSSच्या हेडक्वार्टरमध्ये पण संविधान दिवस साजरा झाला पाहिजे ना. म्हणजे RSSचे चीफ आहेत मोहनजी भागवत, त्यांनी त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये देशभर संविधान दिवस साजरा केला पाहिजे. कारण ते भारतीय नागरिक आहेत, ते सगळे भारताचे नागरिक आहेत आणि त्यांना पण बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला, त्यांनाही स्वातंत्र्य संविधानाने दिलं आणि हे देशाचं संविधान आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे ना. तुम्ही नाही म्हणण्याचं काही कारण नाही. संविधानाच्या बद्दलचं प्रेम तुम्ही पण दाखवलं पाहिजे ना. आणि ते लोकांना पण सांगितलं पाहिजे की हा देश घडवायचा असेल तर तो संविधानाच्या मूल्याच्या आधार आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे मूल्य वैश्विक आहेत, हे नेहमीचे आहेत, ते जगात आहेत. म्हणजे माणसाचं स्वातंत्र्य, माणसाची प्रतिष्ठा, समानता हे जगभर आहे. तर त्याच्यामुळे इतका जो वैश्विक विचार आहे तर RSSनी किंवा त्यांच्या काही लोकांनी किंवा त्यांच्या BJPतल्या लोकांनी संविधानाच्या बद्दल वाईट बोलणं हे चांगलं नाही. तर म्हणून तरुणांनी अशा लोकांना पण प्रश्न विचारला पाहिजे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप छान न्यूज स्क्वेअर मराठीच्या प्रेक्षकांना माहिती दिली. सरांनी जे काही संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू केलेलं आहे, फक्त त्यांनी त्यातून एक सांगितलेला संदेशच दिलेला आहे की आंबेडकरांचे विचार फक्त विचार मांडू नका, तर ते विचार कृतीत आणा आणि कृतीतून आंबेडकर जोपासा आणि आंबेडकर आत्मसात करा. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद.